Hi students, today we are going to learn and understand the question and answer of the lesson 2.4 SQs. Last period, last video we have learned the first passage question and answer on first passage, and now we are going to learn second passage. Second passage textbooks page number, open your textbooks page number 42 to 43. पॅसेज कसा आहे? मिस्ट्रेस सेन देन व्हाय आर यू लेट इथपासून तर पॅसेज आहे नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज इथपर्यंत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला त्या दिलेल्या याच्यात क्वेश्चन वर्डसुद्धा दिलेले आहेत. तर बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. बघा दिसलं? तर बघा, सिम्पल A1 मध्ये सिम्पल फंक्शन ॲक्टिव्हिटीज कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. म्हणजे या पॅसेजचाच उपयोग करून तुम्हाला ज्या काही ब्लँक्स दिलेले आहेत त्या ब्लँक रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट, रितेश वेंट बॅक टू द शॉप टू. त्या ठिकाणी ब्लँक दिलेली आहे कशासाठी? गेट बॅक हीच बॅग. बघा, रितेश वेंट बॅक टू द शॉप टू. पुन्हा म्हणजे तो दुकानाकडे का परतला? म्हणजे सर्व झाल्यानंतर त्याला लक्षात आलं का आपली बॅग तिथे राहिलेली आहे, म्हणून बॅग टू गेट बॅक हीच बॅग. सेकंड, द डॉग फायनली लेफ्ट द स्कूल बॅग व्हेन रितेश offered him biscuits. And now third, Ritesh left the dog only when he found its owner. And fourth number, Ritesh was good at making up stories. Now second question, A2, complex functional activities. Rearrange the order of the following event as per the narrator. निवेदकाच्या मनानुसार पुढील घटनांची पुनर्मांडणी म्हणजे क्रमानुसार, म्हणजे कोणती घटना कधी घडली, पर्यंत घडली त्या घटनेनुसार मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या पॅसेजमध्ये जर पाहिलं त्याचप्रमाणे आहे. द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. नंतर आहे द ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. तर या ठिकाणी आन्सर करेक्ट सांगतो तुम्हाला. नंबर 2चं पहिल्यांदा येईल. पहिल्या ओळीत कोणतं? 2 म्हणजे अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. सेकंडवर कोणतं येईल? थर्ड म्हणजे द डॉग रिफ्यूज्ड मूव्ह. आणि थर्डवर कोणतं येईल? द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. आणि फोर्थच येईल द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. नाव नेक्स्ट पेज बघा. हाऊ डीड रितेश डिस्क्राईब द सेम डॉग द सेकंड टाईम. रितेशने दुसऱ्या वेळी त्याच कुत्र्याचे कसे वर्णन केलेले आहे बघा. द डॉग विच रितेश डिस्क्राईब टू अ ह्यूज डॉग बिफोर इज डिस्क्राईब द सेकंड टाईम ॲज अ स्मॉल पपी. काय? स्मॉल पपी. रितेश सेड दॅट इट वॉज अ पपी बट वॉज बिग इन साईज. म्हणजे जरी तो पपी असला, कुत्र्याचा पिल्लू जरी असला तरी तो कसा साईजने खूप मोठा होता, म्हणून डॉगचा उल्लेख केला असं त्याला म्हणायचं होतं. नाव थर्ड, व्हेन अकॉर्डिंग टू रितेश वाज ही रिलीव्ड. रितेशच्या मते तो त्या संपूर्ण गोष्टीतून केव्हा मोकळा झाला? रितेश वाज सर्चिंग फॉर द डॉग्स ओनर. नोबडी could tell him anything about the owner, but the puppy itself found its owner. It saw someone across the road and it just bounded
टुवर्ड द पर्सन. इन दिस वे रितेश वॉज रिलीव्ड. थर्ड आहे A3 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन वोकॅब्युलरी. कंप्लीट द फॉलोइंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम अ स्किट. या स्किटमधील करेक्ट वर्ड इन्सर्ट करून घालून ते वाक्य कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. द हेवी लोड वाज नॉट. मग काय आहे त्या स्क्रिप्टमध्ये? मूव हा शब्द भरायला पाहिजे. मूव MOVE मूव. माय फ्रेंड ब्लँक मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. काय तर ऑफर्ड. दे नेक्स्ट आय वॉज ब्लँक टू फाइंड माय लॉस्ट नोट्सबुक. काय इन मॅड रब. नंतर नेक्स्ट द चाइल्ड लॉस्ट हिज वे अँड नाऊ ही वॉज लुकिंग फॉर हिज मदर. आणखी दुसरा टाईप मॅच द फॉलोइंग असा आहे तो मॅच द कॉलम म्हणजे जोड्या जुळवा अशा टाईपचा क्वेश्चन येते. तर मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मिनिंग्स इन द कॉलम B. म्हणजे समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. म्हणजे शब्द दिला असेल त्याचा अर्थ. तर बघा या ठिकाणी फर्स्ट आहे क्युअर्ड. आता क्युअर्ड यासाठी शब्द त्या ठिकाणी तो B कॉलममध्ये दिलेला आहे. तर त्याला करेक्ट आन्सर राहील तुमचं अट्रॅक्टेड टू डू समथिंग. सेकंडसाठी रिअलाइजसाठी बिकेम अवेअर ऑफ. ग्रोलसाठी सिमिलर वर्ड्स तुम्हाला मिळेल. फोरमध्ये मेड अँग्री साऊंड्स. अँड रिलीव्डसाठी तुम्हाला मिळेल काय 1 म्हणजेच नो लॉंगर वरीड. अशा प्रकारे. नाव A4मध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर. या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्टचे क्वेश्चन दिलेले आहेत. रिपोर्टर रितेश सेड आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप. बघा या ठिकाणी रितेश सेड असेल. सेडच्या ठिकाणी सेड. रितेश सेड कंजंक्शन काय येईल? दॅट. मग आय कोणाप्रमाणे बदलेल? रितेश प्रमाणे. रिपोर्टर प्रमाणे. रिपोर्टर कोण आहे? रितेश. रितेश मीन ही. ही हॅड लेफ्ट. ही हॅड बीन लेफ्ट हिज बॅग ॲट द शॉप पाहिजे. आला लक्षात? ही हॅड बीन पास्ट परफेक्ट. हां ही हॅड फक्त ही हॅड लेफ्ट हिज बॅग टू द शॉप. नेक्स्ट मिस्ट्रेस सेन देअर स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन्स. मिस्ट्रेस सेन सेड दॅट लिहायचं बघ. देअर वाज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. देअर इज आहे. देअर वाज अ स्टोरी रायटिंग. रितेश सेड फायनली द शॉपकीपर गेव मी some biscuits. Ritesh said that finally the shopkeeper जशाने तसं had given. लक्षात घ्या पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पास्ट सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट करायचा. हॅड गिवन. आता मी कोणाप्रमाणे? रितेश प्रमाणे. मग मी सेकंड केसमध्ये आहे म्हणून हिम सम बिस्किट्स. नेक्स्ट डू ॲज डायरेक्टेडमध्ये बघा हाऊ दॅट डॉग रोल चेंज द सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स. हा बघा हे सेंटेन्स कसं आहे हे मी शिकवलं नाही आहे तुम्हाला, परंतु हे आपला एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह करणे. तर असर्टिव्ह करताना परंतु मी डायरेक्ट इनडायरेक्टचं शिकवताना या ठिकाणी एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं जेव्हा चेंज करतो आपण रिपोर्टिंग स्पीचमधील तेव्हा मी शिकवलेलं आहे. फक्त या ठिकाणी टेन्स बदलवायची गरज नाही.
जशाने तसं टेन्स ठेवायचा आहे. तर बघा मग, हाऊ द डॉग ग्रोल्ड, द डॉग वाज द डॉग ग्रोल्ड व्हेरी अँग्रीली. लक्षात, दॅट डॉग हाऊ सोडून द्यायचा या ठिकाणी. दॅट डॉग ग्रोल्ड व्हेरी अँग्रीली अशा किंवा फिअर्सली अशा पद्धतीने लिहायचा आहे. नाव नेक्स्ट, आय कुड नॉट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. रिराईट द सेंटेन्स यूज एबल टू. आता हे मी नंतर शिकवेनच, परंतु आता इथे सांगून देतो. कुड नॉट जर असेल तर त्या ठिकाणी एबल टू वापरायचा आहे. म्हणजेच नुसता एबल नाही, तर जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, कॅन असेल तर इज एबल टू, आर एबल टू. जर कुड असेल तर वाज एबल टू. म्हणजेच आय या ठिकाणी वाज आहे, आपला कुड आहे, म्हणून आय वाज नॉट एबल टू लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. अशा प्रकारे. नाव नेक्स्ट, हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. व्हाय डू यू थिंक डीड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द. याचं आन्सर तुम्ही लिहून घ्याल, सेकंडचा आन्सर लिहून घ्याल, थर्डचा आन्सर लिहून घ्याल. तर अशा प्रकारे 2 पॅसेज होते. त्या 2 पॅसेजवरील क्वेश्चन आन्सर तुम्ही हे A5चे जे आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तुम्ही पाहून लिहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 2 पॅसेजेस झालेले आहेत. आणि आता नंतर राहिला ॲक्टिव्हिटी बेसचा तो क्वेश्चन, तुम्हाला नंतर मी समजावून सांगेन.